थोडंसं फास्ट खेळायचं आहे, स्पीडअप करायचं आहे, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये वेळ कुणाला थांबत नाहीये. वेळेचं महत्त्व टिकवणं खूप गरजेचं आहे, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला किमान 4 ओव्हरचा सामना खेळायचा असेल तर थोडंसं फास्ट खेळायचं आहे. पंचांचा इशारा येतो, लेट्स प्ले. पहिलाच बॉल जाईद मैदानाच्या आतमध्ये, वेगवान गोलंदाज 17-18 धावाचा रनअप घेऊन मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेस सुंदर चेंडू टाकला गेलाय, गुडलेन टप्प्यावरती चेंडू आदळतोय काय, सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातात जाऊन जातोय काय, हेच दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. प्रत्येक विकेटसाठी श्यामजी दर्जी यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आले प्रत्येक विकेटसाठी. यावेळेस मोठा फटका, बॅक टू द बॉलर, षटकार. सरफराज बंदेरकर असतील, तज्जूबाई असतील, त्याच वेळी शाहिद डांगे असतील, त्याच वेळी निहाल शेले असतील, निहाल शेट्टे असतील, या सर्वांनी व्यासपीठाकडे दाखल व्हायचं आहे. ओ हो, यावेळेस एलिव्हेशन मिळालं नाहीये, काय घडेल, झेल सुटलाय, कॅच सोडले की मॅच सोडले. शाहरुख सारख्या खेळाडूची तुम्ही विकेट सोडलीत, शेवटला तुम्हाला हा विचार करावा लागेल. उन्नर खेळाडू, आज आपण त्याचा खेळ पाहिला, अगदी चांगल्या स्वरूपाचा पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा 8 या आकड्यावरती. प्रदीपजी भोईर सरांनी मगाशी म्हटलं होतं की टिपा झेल आणि जिंका या क्रिकेटचा खेळ, या सूत्राला घेऊन तुम्हाला पुढे चालायचं आहे. समीकरण कोणतंही असो, तुम्हाला 100% देणं एफर्ट्स खूप गरजेचं आहे. डॉक्टर अरबाज खान यांच्याकडून कॅश प्राइज आले शाहरुख साठी. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. सबमरीन डिलिव्हरी, काय गोलंदाजी करतोय. डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या थांबलेली फक्त आणि फक्त 8 या आकड्यावरती. या तुम्हा सर्वांना वेळ लावलेला क्रिकेटचा खेळ आपण पाहताय, कशा पद्धतीने खेळ खेळला जाईल मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला, अवघ्या 8 धावा आल्या, 2च्या सरासरीने ही खेळपट्टी धावती आहे. गोल्डन टप्प्यावरती चेंडू पडतोय काय, आदळतोय काय, थोडीशी उसळी घेतोय काय, आणि हेच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. प्रदीप सर ज्यावेळेस सकाळचं सत्र होतं त्यावेळेस अरबाज सरांनी सांगितलं की विकेट वरती एक पॉइंट पाहायला मिळतो आणि त्या पॉइंट वरती चेंडू अतिरिक्त उसळी घेतो, आणि ते दृश्य आपल्याला सातत्याने आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतंय. काय खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा बॉल, लीडिंग एज, लीडिंग एज, लीडिंग एज, वा वाय वा, मोठा मासा गळाला लागलाय. फलंदाज गॉन. फलंदाज बाद. चेक चेक, साऊंड चेक, साऊंड चेक चेक, हॅलो चेक. शाहरुख मैदानाच्या हॅलो चेक. तिसऱ्या क्रमांकावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अयान मैदानाच्या आतमध्ये, अयान नाटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. उंचखुरा खेळाडू, तिसऱ्या क्रमांकावरती तो आलाय. कशा पद्धतीनं खेळ खेळल हे देखील आपल्याला पाहावं लागल. पहिल्या षटकाचा खेळ संपला, अवघ्या 8 धावा आल्यात. एक विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली, जी विकेट शाहरुखची आपण पाहिली.
मंजिल दूर है मगर जाना जरुरी है, कारण उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ पाहायला मिळेल, परंतु आजच्या दिवसामध्ये कसा खेळ होईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल। क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला जर प्रसिद्धी मिळवायची असेल तर दिवस रात्र ही मेहनत तुम्हाला करावी लागेल आणि घाम तर गाळावाच लागेल। पुढचा बॉल दुसऱ्या षटकासाठी मझर मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या फुल थ्रो मध्ये पुन्हा एकदा फलंदाज गॉन। तू चल मैं आया या उद्देशानं सारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हॅलो चेक। चला मैदानाच्या आतमध्ये विकेट वरती टिकावं लागेल, कारण एखादं गाडीचं इंजिन बांधावं आणि काहीशा चुकीमुळे लीक व्हावं या पद्धतीनं ही खेळपट्टीवरती असलेली फलंदाजी लीक होत असताना आपल्याला पाहायला मिळते। इन ॲट क्रमांक चौथ्या क्रमांकावरती हो यावेळेस बॅक टू द बॉलर पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार आलाय, पहिला षटकार साईल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत, डग आउट मधून सेट होऊन आलाय की काय याच उद्देशानं तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। त्यानेही सांगून दिलंय मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये। धावफलकावरती धावा या 14 आकड्यावरती। पुढचा बॉल स्ट्राइक साठी आपण साईला पाहतोय। यावेळेस सुंदर चेंडू टाकला गेलाय, पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये। सचिनजी माळी सर आमच्यापर्यंत कळवतात की डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय, जिथे 3 चेंडूचा खेळ संपला, अवघ्या 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत। एखादा आक्रमण करणारा फटका पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल। यावेळेस मात्र चुकी केली आहे, नियंत्रण बिघडलं, थोडंसं एक्स्ट्राची धाव आपल्याला वाईट स्वरूपाची पाहायला मिळते। 15 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय। 15 अशी धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत सध्याच्या घडीला पाहायला मिळतं। क्रिकेटमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, संघर्ष करत असताना संघर्ष रडवतो, परंतु या क्रिकेटचं आयुष्य मात्र घडवतो आणि तो आयुष्य घडवायचा असेल तर या पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल। काय गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावरती, लेंथवरती, नियंत्रणवरती या साऱ्या गोष्टी तो आपल्या हातातून दाखवतोय की चांगल्या पद्धतीने मी देखील गोलंदाजी करू शकतो। कारण या क्रिकेटच्या धड्यामधले काही धडे ही मी देखील वाचून आलोय, कारण या क्रिकेटच्या पुस्तकामधील बराचसा अभ्यास मी देखील केलाय। पुढचा बॉल लोअर फुलटॉस, त्याचा फायदा एलिव्हेशन देखील मिळालंय, क्षेत्ररक्षकाला भेदून सीमारेषा पार, षटकार। षटकार आलाय, ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा 21 या आकड्यावरती 21। पुढचा बॉल षटकार आलाय। क्या बात है, पाठच्या चेंडूवरती काय घडलंय हे महत्वाचं नाहीये, पुढच्या चेंडूवरती मी काय घडवणार आहे याचा त्यानं जास्त विचार केला। मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूचा खेळ देखील संपला गेला। धावफलकावरती धावा आतापर्यंत 21 या आकड्यावरती। थोडंसं स्पीडअप करा, जास्तीची टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, तुम्हाला वेळेचं महत्व टिकवणं खूप महत्वाचं राहील। आयोजकांच्या माहितीनुसार थोडंसं फास्ट खेळा। अंपायर सर थोडीशी मॅच देखील फास्ट घ्यायची आहे, कारण अजून सुद्धा याच्यानंतर आपल्याला काही सामने खेळवायचे देखील आहेत। तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाहीद मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय।
जाईद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्यानं पहिलं षटक टाकलं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा तो तिसऱ्या षटकासाठी आलाय. फक्त आणि फक्त 24 चेंडूचा खेळ पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आज असाही दिवस आम्हाला पाहायला मिळाला की आदनाचा खेळ आम्हाला पाहायचा होता आणि तो खेळ आम्हाला पाहायला मिळालेला नाही आहे. कारण काहीकांचा दिवस असतो. आज अदनांचा दिवस पाहायला मिळाला नाही. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा त्याला देखील देऊया आणि वळूया मैदानाच्या आतमध्ये. जाहीद मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक टाकलं. त्यानंतर तिसरं षटक टाकण्यासाठी तो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय आयान मैदानाच्या आतमध्ये. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो अर्थात मुजीब 11 या संघासमोर सेमीफायनलची लढत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. अयान काय फलंदाजी करतोय. यावेळेस दंडित केलं पुन्हा एकदा. वाईट स्वरूपाचा चेंडू आला. एक्स्ट्राची धावसंख्या 1 ने वाढेल 22 या आकड्यावरती. 22 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. काही धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात देतोय परंतु त्यापेक्षाही चांगली गोलंदाजी देखील करताना आपल्याला पाहायला मिळाली. हो यावेळेस सुंदर झेल. हो हो पुन्हा एकदा कॅच ऑफ द डे. फलंदाज कोण काय कॅच घेतलाय. डोळ्यामध्ये तेल घालून आलाय की काय. अगदी शेवटपर्यंत त्या बॉल वरती नजर ठेवली आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये अगदी गच्च पकडला हा चेंडू. अशाच पद्धतीने फलंदाज बाद देखील आयानला बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. 5व्या क्रमांकावरती नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सैजाद मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सैजाद मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता त्याला टिकावं लागेल. मैदानावरती टिकणं खूप गरजेचं आहे. संघर्ष करावाच लागेल. अगदी कुशल मुवमेंट मध्ये ज्यावेळेस तुम्ही उभे राहता ना त्यावेळेस तुम्हाला आपला संघ आपला गावकरी आपला संघ मालक असेल हा डोक्यावरती उचलून घेतो. परंतु ज्यावेळेस तुमचा बॅट पॅच येतो ना तेव्हा मात्र ही साथ ज्यावेळेस तुम्हाला कुणाची मिळते ना ते खरे तुमचे साथीदार असतात. पुढचा बॉल. ओ यावेळेस मोठा फटका. मिड विकेट डोक्यावरून चेंडू आर पार सीमारेषा. षटकार आलाय. 28 या धावसंख्येवरती आपल्याला हा फटका पाहायला मिळाला. बघा ज्यावेळेस मी ही मॅच करण्यासाठी येत होतो येताना मला सहज एका माणसानं विचारलं मजेत आहेस ना. मी त्याला सांगितलं आनंदात आहे. परंतु त्यांनी डबल मला विचारलं मजेत आणि आनंदात यामध्ये फरक काय. तर मी म्हटलं की मजेसाठी आम्हाला पैसे लागतायत परंतु आनंदासाठी फक्त आणि फक्त आम्हाला क्रिकेटच लागतो कारण आम्ही क्रिकेट वेडे. पुढचा बॉल. षटकार आलाय. ओ यावेळेस सुंदर कमबॅक पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये कमबॅक करणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्ही एखादी मॅच हारताना त्यावेळेस गावकरी असतील आपले सहकारी असतील ते आपल्याला म्हणतायत की काय तुम्ही क्रिकेट खेळता. परंतु त्यांना आज सांगा की मैदानाच्या आतमध्ये मी क्रिकेटला 100% एफर्ट्स देण्याचा प्रयत्न करेन आणि विजय पत्करेन. याच ईर्ष्येनं मैदानाच्या आतमध्ये खेळा. यावेळेस सुद्धा सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सलमानजी सिद्दीक सर आपण आलात या आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. शेवटचा अंतिम बॉल. ओ यावेळेस फुललेनचा चेंडू टाकण्यात आला होता. ब्रेकर बॉल. 2 धावा घेतल्या गेल्या. धावसंख्या 2 ने वाढतील. धावफलक 30 या आकड्यावरती. 30 चेंडूचा खेळ संपला. 10च्या सरासरीने धावगती ही थोडीशी पुढं चालताना आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या 30 धावा आल्यात की
समोर दिसणारी कुंडलिका नदी आणि त्या नदीमध्ये असलेलं पाणी थोडंसं हलतं राहतं आणि ते धावफलक हलतं राहण्याचं कामकाज सातत्याने फलंदाज करत असतात. बघा आपण अनालिसिस पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, त्यानंतर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि हा आलेख आपल्याला 5वी 6वी 7वी 8वी या शाळेमध्ये असताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळाला होता, परंतु त्यावेळेस तो आलेख आपल्याला काहीच कळला नव्हता. परंतु हा आलेख क्रिकेटच्या मैदानावरती ज्याला कळला ना तो नक्की विजयाची दिशा त्यानं स्वीकारले. त्याचं नाव क्रिकेट. कारण क्रिकेट म्हटलं ना की अफाट प्रेम आणि या प्रेमापोटी खेळलं जाणारं, मैत्रीचं नातं जपलं जाणारं, भावकीचं नातं जपलं जाणारं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाणार. जाहीद मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी कर तुषार तुषार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो. झेल सुटलाय, एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीचा देखील जोखीम उठवली आहे. रनिंग बिटवीन द विकेट या खूप महत्वाच्या गोष्टीची जाब आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 2 ने वधारली. धावफलकावरती धावा 32 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. जरी अडथळे पर्वतासारखे उभे राहिले तरी जिंकणं तुझ्यासाठी काही कठीण नाही आहे आणि कठीण काळात स्वतःला सिद्ध करा. तुम्ही प्रसिद्ध मात्र आपोआपच व्हाल. कारण कठीण काळात स्वतःला सिद्ध करण्याची ही जिद्द आणि ही संधी तुम्हाला मिळाली आणि तो प्रयत्न सातत्याने आपल्याला तुषारकडनं पाहायला मिळाला. फलंदाज कोण? साहिल मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये साईम मैदानाच्या आतमध्ये साईम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल कशा पद्धतीनं आखू टप्प्याचा बॉल, नियंत्रण थोडस बिघडलं, पंचांनी दंडित केलंय. त्या ठिकाणी माळी सर आपल्याला सांगत असताना एक्स्ट्राची धाव आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वाढेल. 33 या आकड्यावरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. रिवर्स अटेम्प्ट. हो काय प्रयत्न केले होते, प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. प्रयत्न असफल ठरले पण प्रयत्न करणं कधी सोडायचं नाहीये. म्हटलं जातं की प्रयत्नाशी परमेश्वर, की जोपर्यंत फोटोला हार लागत नाही ना तोपर्यंत हार मानायची नाही. याच ईर्ष्येनं मैदानाच्या आतमध्ये आज सारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. काही काना हार पत्करावी लागली, काही काना विजयाच्या छायेमध्ये गेलेले आपल्याला पाहायला मिळाले, परंतु आजच्या दिवसामध्ये विजय मात्र क्रिकेटचाच झाला. पुढचा बॉल या ठिकाणी फटका तर खेळा, एलिव्हेशन मिळालं नाहीये. झेल सुटलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थोडासा झेल सुटला पाहायला मिळाला आणि त्यानंतरची 2 धावा आल्या. धावफलकावरती धावा 35 या आकड्यावरती. 35 अशी धावसंख्या धावफलकावरती. पांडीवरती बसलेली चिमणी ही स्वतःच्या पंखावरती विश्वास ठेवते. केवळ आणि ती पंखांवरतीच जबाबदारी ठेवत असते आणि ते पंख तुमच्या हातामध्ये कशा पद्धतीनं पाहायला मिळतात हे देखील पाहावं लागेल. 2 धावा आल्यात. पुण्याच्या एकदा धावफलक 37 या आकड्यावरती. 37 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. बच्चा एरुणकर सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झाले. सर, या आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. प्रत्यक्षात ते दुबईवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. त्यानंतर एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर एक व्हाईट आला. त्याच्यानंतर
रिवर्स. यस, थोडीशी मिस्टेक दुरुस्त करताना आपल्याला स्कोरर पाहायला मिळाले. बच्चा एरुणकर सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. यावेळी सुद्धा डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पूर्वार्धाचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपला. पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावफलकावरती धावा ह्या 37 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाले. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावेची गरज असताना उत्तरार्धामध्ये काय घडेल? नाईटची नाडकर सर या आपण व्यासपीठाकडे येऊन आसनस्थ व्हायचंय आणि या स्पर्धेचा गोड असा आनंद घ्यायचा आहे. बच्चा एरुणकर सरांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सॉरी, 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडं स्पीडअप घ्या, वेळ वाया धावू नका मित्रांनो. 5 वाजलेत, आपल्याला वेळेचं महत्व ठेवणं खूप गरजेचं राहील. शेवटचं आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती फैसान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम, थोडं स्पीडअप, फास्ट घ्या, थोडं फास्ट करायचं आहे. पहिलाच बॉल स्ट्राईक साठी आपण पाहतोय. सैजाद स्लोअर पद्धतीचा चेंडू बॅटवरती तितकासा आलेला नाहीये. कार्पेटच्या आधारावर त्या चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक फंबल त्याचा फायदा घेत असताना 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने वधारली. धावफलकावरती धावा 39 या आकड्यावरती अजून सुद्धा 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. पहिले इनिंग आणि या पहिल्या इनिंग मध्ये आतापर्यंत फक्त 39 धावा आल्यात. कशा पद्धतीने खेळ खेळला जाईल? स्पीड अप या गोष्टीची दखल सर्वांनी घ्या, कारण अजून सुद्धा एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. पुढचा बॉल. ओ, यावेळेस आपल्या बोटांवरची जादू आपल्याला पाहायला मिळाली. फिंगर रोल केले, त्यानंतर चेंडू हलक्या पद्धतीने टाकला. गोल्डन टप्प्यावरती जरूर तो पडला, परंतु त्यानंतर वळण घेत असताना सरळ यष्टी रक्षकाच्या हातात डॉट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. नानसिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषा पार ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. बघा, एक समोर आपल्याला मुलगी दिसते, ती सुद्धा या स्पर्धेचा गोड आनंद घेत असताना पाहायला मिळते. तिला सुद्धा कळलं की माझे पप्पा मला क्रिकेटच्या मैदानावरती घेऊन आलेत आणि तो आनंद आम्हाला मिळालाय. शाकीर मामांचा मुलगा आणि मुलगी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु सुईमधून काढावा धागा या पद्धतीने चौकार. गुडीचे मोठमोठे गार केले गंमत मध्ये, परंतु सध्याच्या घडीला एक गोष्ट ट्रेंडिंग मध्ये आहे. किरीस का गाना सुनेगा क्या? किरीस का सुनेगा? किरीस का गाना लगाव डीजे. किरीस का, यानंतर किरीस का गाना. बघा, रोड वरती असलेला एक व्यक्ती आणि त्याची रील बनवली आणि ती व्हायरल झाली आणि स्टार झाला. ओ, वोट बॉल आणि अट फटका षटकार.
थैंक यू डीजे। गिरीश का सुना क्या सब लोगों ने? सुना सुना सब लोगों ने सुना। थोडासा मैदानाच्या आतमध्ये वळूया धावपलकावरती धावा 55 55 धावा। एक धाव पुन्हा एकदा त्यामध्ये ऍड होईल। अब तक 56 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। शेवटचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला होता जिथे पूर्वार्धाचा खेळ सुद्धा संपला। पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावपलकावरती धावा या 56 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याच वेळी विनंती करतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडस स्पीडअप करा। ज्यानं बॅटिंग आत्ताच केली त्वरित मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी दाखल व्हा। थँक यू डीजे। चला क्षेत्ररक्षण करणारा संघ या आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे। चला आतमध्ये या पटापट या लाईन अप मध्ये या। जास्तीचा वेळ दौडवायचा नाहीये। यानंतर देखील आपल्याला मॅच खेळवायची आहे। उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडेल काय बिघडेल हे आपण ऐकणार आहोत आणि मायक्रोफोन वरती आपण थोडासा करतोय बदल। मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे प्रेरणास्थान अर्थात प्रदीप चिपोर सर। तुर्तास मी रजा घेतो। धन्यवाद। धन्यवाद नरेश। चला स्पीडअप करायचंय लवकर घ्यायचंय कारण अजून एक मॅच खेळवायचा आहे आणि आता घड्याळामध्ये पाहिलं तर मग 5:06 झालेत। तर प्लीज आपणास विनंती करतोय आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। समोरच्या संघाला देखील धावाचा पाठलाग करायचा आहे आणि आणखीन एक मॅच इथे खेळवायचा आहे। सेमीफायनलचा मॅच खेळवायचा आहे जिथे मुजीबबाई संघ वाट पाहतोय की कोणता संघ आमच्या समोर सेमीफायनलचा मॅच खेळणार आहे। जिथे आपण पाहिला पूर्वार्धामध्ये ज्या 5 षटकामध्ये 57 धावांचं टार्गेट उभं ठेवलंय। प्रथमतः आपण पाहिलं तर जिथे टॉस जिंकला हुमेरा 11 या संघानं आणि त्यांनी इथे पाहिलं तर मग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि जिथे नाझीर 11 संघाला प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी पाचारण दिले। ज्या संघानं प्रथम फलंदाजी करत असतावेळी 57 धावांचं आव्हान ठेवलंय म्हणजे 56 धावा बनवल्या गेल्यात। 57 धाव्यांची इथे गरज आहे। आघाडी जोडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तिथे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। बॅटर फैसान आणि सुहेल। सुहेल आणि फैसान आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत जिथे 57 धावांचा पाठलाग करायचा आहे। चला आपणास विनंती करतो की जास्त वेळ मात्र घेऊ नका कारण अजून एक मॅच खेळवायचा आहे।
त्याला स्पीडअप करायचं आहे, कारण वारंवार देखील आपल्याला सूचित करणं आम्हाला बरं दिसत नाही ते. पुढे एकदा या व्यासपीठावर विराजमान मांडेवरांचं, त्याचप्रमाणे हा क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या क्रीडारसिक माव्या प्रेक्षकांचं, तसेच यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या क्रिकेटचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. जी स्पर्धा आपण पाहतोय माननीय आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली स्पर्धा रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीग 2026 पर्व पहिलेच इथे आयोजन केलंय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मग 8 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे मुजीब बॉय, दोस्ती ग्रुप, लजीज कॅटरर्स, त्यानंतर एसएन रोहा, त्यानंतर नझीर 11 आहे, अरबाज 11, हुमेरा 11 आणि नौशीन 11, हे 8 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभागी होताना पाहायला मिळाले. म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये आपण 4 संघाचा इथे लीग स्वरूपामध्ये फॉर्मॅट पाहायला मिळतोय. परंतु आता पाहिलं तर मग इथून नॉकआउटची स्पर्धेला सुरुवात झालं या 4 टीम मधील. मग हा मॅच पाहिला तर मग एक लुझर एक विनर, म्हणजेच एक एक मॅच जिंकलेत एक एक मॅच हारलेत. परंतु इथून जो संघ 2 मॅच जिंकेल तो मात्र सेमीफायनलचा मॅच खेळणार आहे मुजीब बॉय संघासमोर. गुरुजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज राहिला, जिथे आपण पाहिलं फिरोज वासिफ एरुणकर. वासिफ एरुणकर यांना विनंती करतो की आपण या मुख्य कक्षामध्ये येऊन असनस्त व्हायचं आहे. मान्यवरांच्या इथे आपण मी आपणास विनंती करतोय, जिथे मुख्य अतिथी कक्ष आहे. प्लीज स्पीडअप करायचं आहे, मी आपणास वारंवार विनंती करते. गोलंदाजीसाठी सज्ज राहिला गोलंदाज फिरोज. स्ट्राईकला जर पाहिलं तर मग फैजनला तिथे पाहतोय. हुमेरा 11 संघाचा हा सलामवीर बॅटर. पहिला चेंडू इथे हलक्या हाताने ढकलला जातोय. पुश करो और खुश रहो, सिंगल धाव. सुरुवात मात्र आपण पाहिली तर सकाळच्या सत्रामध्ये जिथे 114 धावांचं सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळाली, आणि मग तिथून दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग 96 आणि मग 63, आणि तिथून मात्र आपण पाहिली तर मग 55-56 अशी धावसंख्या पाहायला मिळते. आणि आता देखील इथे पाहिली तर या मॅच मध्ये 56 धावा म्हणजे 57 धावांचं टार्गेट आहे. पुलरलेनचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा बाहेर निघाला गेला, जिथे पॉवर ऑफ धाटाव या नावाने प्रसिद्ध असलेल्या निरेश मस्कर यांना इथं आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. इथे मात्र वाईटचा अतिरिक्त इशारा आला. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती मग 2 धावसंख्या धावफलके पाहायला मिळते. फिरोजचा पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. नो हा चेंडू इथे आपण पाहिला तर घोषित केला जातोय. नो चेंडूची इथे आपण पाहिली तर मात्र फेकी करण्यात आली, आणि मात्र येणारा हा चेंडू असणार आहे फ्री, ज्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने फलंदाजाला मुभा असणार आहे की तो फलंदाज झेलबाद आणि त्रिपळाची होऊ शकत नाही. पुढचा बॉल फ्री हिटचा. पुलर लेनचा चेंडू होता, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र ज्या नो बॉलची भरपाई मात्र फिरोजने इथे भरून काढली. कारण इथे आपण पाहिलं ना, एसटीच्या पाठीमागे शाहरुखला पाहतोय, ज्याने 6 चेंडू मध्ये 7 धावा डिफेन्स केले आणि बलाढ्य तज्जू टायगर संघाला तिथे त्यांनी पराभूत केलं. असं वाटत नव्हतं की या धावा डिफेन्स केल्या जातील. बरं, क्रिकेटमध्ये असंच आपण नेहमी पाहिलंय. क्रिकेट हा अनपेक्षितचा खेळ आहे, जिथे हर प्रोडक्शन फेल ठरत असतो. एज लागलाय कॉटन बॅट, इथे प्रयत्न राहिलाय, फलंदाज मात्र बाद. बॅटला ब्रश केला होता चेंडूनं, आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर रक्षकाच्या भूमिकेमध्ये शाहरुखला पाहतोय.
इथे मात्र आपण पाहिलं ना तर मग 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि एक फलंदाजाला देखील बाद केलं गेलं. मग आपण पाहिलं तर सुहेल हा फलंदाज बाद झालाय. इनाईट क्रमांक 3 साठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तुषार. तुषार हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर आपण पाहिलं खऱ्या अर्थाने ज्या 56 धावा रोखण्याची देखील आमच्याकडे क्षमता आहे. हे पॉवर प्ले ज्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतो जिथे 2 क्षेत्र थर्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात ठेवले गेले. पुढचा बॉल इथे मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फटका खेळला होता. मग आपण पाहिलं तर चेंडूने दिशा बदलली जिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि सरासरी जर पाहिली प्रति षटकाची तर मग तिथे 11ची सरासरी पाहायला मिळतोय. 11च्या सरासरी धावा जमा करायच्या आहेत. खूप महत्वाचा मॅच आहे आपण पाहिलं तर दोन्ही संघासाठी. पुढचा बॉल राईट अबाउट द विकेट. फुलर लेंथचा चेंडू इथे मात्र लांब 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 पल्ल्याचा चेंडू जा शोधून आणा. धन्यवाद डीजे. इथे तजुबाई टायगर इज बॅक आणि त्यांचं स्वागत करतोय आम्ही. या आणि हसत मुक्त त्यांचं हे नेहमीच आपण चेहरा पाहिला. वेलन तजुबाई मोठे मोठे गार केलेत गंमत मध्ये. हलक्यात घेऊ नका कधी आम्हाला तुम्ही. नक्कीच हा आत्मविश्वास पाहिजे. खऱ्या अर्थाने जेव्हा आपण चांगलं करतो ना तेव्हा आपल्या हरण्याची लोक वाट पाहतच असतात. मॅच आहे ती. बोलणं सोपं असतं. बोलणं सोपं असतं करणं अवघड आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे जिथे 6 मध्ये 1 होत नाही. चला आपण मॅच मध्ये जाऊया जिथे स्पीडअप करूया. आता टायगर आमचे आले तिथे और टायगर अभी जिंदा है. पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर फिरोज. पुढचा बॉल हलक्या हाताने ढकलला गेलाय तुषारनं जिथे क्षेत्ररक्षक आहे. कव्हर सिली पॉइंट मध्ये चेंडूला अडवणार तत्वर मात्र धाव घेतली जाते. एक धाव कंप्लीट केली गेली. जिथे आपण पाहिले या गोलंदाजीने या षटकामध्ये तब्बल चेंडू हाताळलेत आतापर्यंत पाहिले तर मग 8 चेंडू हाताळले गेले. जिथे एक चेंडू नो आला आणि तिथे वाईटचा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 12 धावा धावपळामध्ये पाहायला मिळत आहेत. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला स्पीडअप करायचं. वारंवार आम्हाला आता बोलायला देखील थोडस खराब वाटतोय कारण आयोजक आता मात्र इथे आमच्या पाठी लागलेत. आणि नक्कीच हा खेळाडू आणि आयोजकांमधील आम्ही एक दुवा असतो समालोचक. आणि तुमच्यापर्यंत त्यांचं काय जे सूचना आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे. त्याच पद्धतीने मॅच कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने कव्हर करायचं हे काम मात्र आमच्या समालोचकाचं आहे. आम्ही कोणावरती खऱ्या अर्थाने कोणाच्या बाजूने की कोणावरती अन्याय म्हणून करत नाही. गोलंदाज अयान. आमिर माडकर आपण देखील बऱ्याच मॅच खेळलात. जेव्हा आपण जिंकतो तेव्हा असं वाटतं की मी जिंकलो पण हरणाऱ्याला किती यातना होतात ना ते आपल्याला सांगण्याची गरज येत नाही. मग कालच्या दिवशी मला तुमच्या मॅच बद्दल मला वाईट वाटत. तळेघर मध्ये असं वाटत होतं की मॅच जिंकतोय. मी उत्साहाने एवढा तिथे कमेंट्री करत होते की माझा संघ जिंकेल. परंतु जेव्हा आपण आत्मविश्वासाने पाहतो ना
कधी कधी तो आत्मविश्वास देखील अति आत्मविश्वास होतो. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाजाचा. हा पुढे सरसूर मारण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र चेंडू एवढा वेगवान होता ना, प्रचंड वेग होता त्या चेंडूवरती. जिथे डॉट चेंडू येतोय, लगातार अय्यांचे 2 चेंडू डॉट राहिलेत. मग ज्या 57 धावा बनवायच्या आहेत, मग 57 धावा इथे होणार का, रोखल्या जाणार का, बनवल्या जाणार का? खऱ्या अर्थाने ध्येय आणि दिशा नसते ना, तेव्हा त्या माणसाला एकही संधीच नाही. मग तुमच्याकडे दिशा आणि ध्येय या दोन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे. ओहो, लाजवाब खतरनाक फटका खेळलाय. जिथे चेंडू धन्यवाद डीजे. इथे 2 चेंडूची वाट पाहिली आणि तिसऱ्या चेंडूची वाट मात्र फलंदाजाने लावले. वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती तुषार खेळतोय. टोटल स्कोअर पाहिलं तर मग 16 हा धावसंख्या पाहायला मिळतोय. गोलंदाज अय्यान. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड. आणखीन एक मोठा तडाखा, आकाशाला गवसने घेणारा, आकाश भेदी गगन चुंबे येतोय तुषारच्या बॅट मधून. हुशार प्रमाणे षटकार. खऱ्या अर्थाने सुरुवातीला शांत राहिला होता आणि शांतीमध्ये क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न तुषारचा राहिलाय. मग जिथे 2 चेंडू डॉट, तिसरा चेंडू चौकार, षटकार, म्हणजे भरपाई केली तिथे. मग 10ची सरासरी आता पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, आणखीन एक तडाखा, परंतु जिथे निर्जस तरी क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. स्वतः इष्टरक्षक धावला होता शाहरुख. सिंगलदा कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक इथे आपण पाहिलं तर पहिला प्रगती पथावर चालू असताना आतापर्यंत या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. टोटल स्कोअर पाहिलं संघाचा तर मग तिथे 23 धावा पाहायला मिळतात. उमेरा 11 संघ 57 धावांचा पाठलाग करतोय. गिरकी घेऊन मारण्याचा प्रयत्न राहिलाय. सक्सेसफुल चेंडू सीमा पार, दिल मागे मो, येतोय हा 4. नाद करायचा नाही, परंतु सर्वच जण आपण नाद करायला चालूय. तुम्हा आम्हा सर्वांनी लावलंय क्रिकेटचा इथे वेड आणि नाद देखील क्रिकेटचा जिथं आहे. चला स्पीडअप करायचा आहे, विनंती करतोय आपणास. जिथे या षटकामध्ये आपण पाहिलं ना, सुरुवात चांगली राहिली होती, मात्र शेवट जर पाहिलं तर जिथे 15 धावा खर्च गेल्या धावसंख्या जर पाहिली तर मग टोटल स्कोर 27 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. शाहरुखने इथे आपल्यावरती विश्वास स्वतःवरती दाखवला, कारण ज्याने 6 चेंडूमध्ये 7 धावा डिफेन्स केल्या होत्या. पहिला बॉल, इथे मात्र चेंडूवरती हल्ला चढवला गेलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये ते लॉंग लेग क्षेत्र आहे जिथे खेळला जातोय फटका. दिल मागे मोर आला इथे 4. तुषार खऱ्या अर्थाने इथे पाहिलं ना, अगदीच चांगली खेळी करतोय. मग षटकार त्याच्या बॅटमधून 2 पाहायला मिळाले, 2 चौकार पाहायला मिळाले, की 1 दुहेरी आणि 2 सिंगल. अशा पद्धतीने खेळ करतोय आपल्या संघासाठी. वैयक्तिक पाहिलं तर मग 24 धावसंख्येवरती खेळ करतोय तुषार. चांगल्या दर्जाचा खेळ राहिलाय. इथून देखील काही बिघडलेलं नाही, इथून देखील कमबॅक होऊ शकतोय. आता मात्र 18 मध्ये जिंकण्यासाठी पाहिलं तर मग 17 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज आहे. चांगला चेंडू होता, तेवढा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न ऑन क्षेत्रामध्ये खेळला जातोय. सिंगल द कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र फलंदाजाने तिथे पाहिलं तर पैशानं थांबवलंय. परंतु इथे पहा, ओव्हर थ्रो म्हणावे लागेल. इथे फेकी करणं, योग्यरित्या फेकी करणं गरजेचं होतं, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती तर मग
33 धावा. क्रिकेटमध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने गाफील राहू शकत नाही. गाफीलपणा तुम्हाला खऱ्या अर्थाने या स्पर्धेतून बाहेर फेकेल. 33 हुआ है. 2 है ना. अभी पहले ओवर में आया 12. 27 था भाई. पहा ना, पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. नंतर पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये तिथे 15 धावा आल्यात आणि नंतर तिसऱ्या षटकामध्ये चौकार आणि दुहेरी आल्यात. मोठा तडाखा. ये रुकता नहीं और झुकता नहीं. छक्के पे छक्के ठोकता है. पनवेल निकलने का नहीं, कल का दिन भी इधर ही रुकने का है. आणखीन एक मोठा तडाखा. जाओ और लेके आओ बॉल. सर षटकार आहे की चौकार आहे? तिथे 100% इफेक्ट देण्याचा प्रयत्न राहिलाय आणि नक्की 2 धावा सेव्ह केल्या जात आहेत. चौकार येतोय. तिथे प्रेक्षक आहेत आपलेच. चला मॅच लवकर घ्यायचं आहे. खऱ्या अर्थाने ज्या शाहरुखनं 7 धावा डिफेन्स केल्या होत्या त्याच शाहरुख वरती इथे मात्र हल्ले व्हायला सुरुवात झाली. कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला होता. इथे आपण पाहिलं बॅटच्या अगदीच टोला इथे चेंडू ब्रश झालाय. व्यवस्थित बॅट मध्ये चेंडू नाही आला. तिथे सिंगल धाव कंप्लीट केली गेली. परंतु तुषार आणि फैजन मात्र जी संधी मिळते ना, मग ती धावा कुठेही मिळू द्या त्या सोडत नाहीत आणि हेच महत्वाचं आहे ना. जिथे धाव मिळेल ती घेणं गरजेचं आहे. बघ धावा पहिल्या धावपळकावरती 44. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू राहिलाय ढगात आणि फलंदाजाला पाठवलंय डगआउट. किती पाहिजे? टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. आपणा स्टुडंट वगैरे वारंवार इथे सूचना येत आहेत. पंचांना देखील मी आता इथपर्यंत संदेश पोहोचवते की प्लीज आपण 44 धावपळकावरती जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग तिथे 12 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. 12 चेंडू 13 धावा जिंकण्यासाठी तूच करशील रे भावा. मग एक गोलंदाज या 13 धावा रोखणार का? एक फलंदाज इथे 13 धावा बनवणार का? आणि क्रिकेटचा खेळ करा, जिंकण्यासाठी खेळा, पराभव टाळण्यासाठी खेळू नका. 12 मध्ये आपण पाहिलं तर 13 धाव्यांची गरज आहे. तुषार मात्र इथे आपण पाहिलं एक भिंत बनून उभा राहिलाय. जो सुहेल सलामीला आला होता तो सोस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर युनाइट क्रमांक 3 साठी दाखल झाला मैदानामध्ये आणि चौकार षटकारांचं भरदार खेळ आणि त्याच्या साथीला आपण पाहिलं तर मग तिथे त्यांनी घेतलेल्या त्या सिंगल डबल धावा या संघासाठी खूप महत्वाच्या ठरल्या. थेंबे थेंबे तळे साची, बुंद बुंद से बनता है सागर आणि त्याच पद्धतीने धावा बनवण्याचा प्रयत्न राहिलाय. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न. डान्सिंग द डाऊन खेळलाय. शत्रषक आहे तिथे. पकडलाय झेल. संपवलाय खेळ.
12 मध्ये 13 धाव्यांची गरज असताना इथे मात्र फलंदाजाचा झेल घेतला. खूप दूरवरचा फटका मारला होता उंचावरून. मात्र क्षेत्ररक्षक तिथे कौतुक करावं लागेल की तो अवघड झेल होता. अगदी सीमारेषेच्या बाजूला क्षेत्ररक्षक होता आणि मात्र अवघड झेल सोप्पा करून बसला. आणि धावसंख्या जर पाहिली ना तिथे 44. मग इथे 11 मध्ये आता 13 धाव्यांची गरज. मजर आलाय ऑन द स्ट्राईकला फलंदाज 4थ्या क्रमांकासाठी. संघर्ष चालू राहिलाय. आहा इथे आपण पाहिलं दिशा देण्याचा प्रयत्न होता. कॉट द बिहाइंड यष्टीच्या पाठीमागे फलंदाजाचा घेतलाय झेल. आणखी एक फलंदाज तुम्ही निघा. फलंदाज क्रमांक बाद झाला जर पाहिलं तर मग 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. मग मझर देखील वैयक्तिक शून्याचा चष्मा परिधान करून बाद झालाय. एक एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अखिल फलंदाज दाखल झालाय. अखिलला इथे मात्र डाव सावरायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर नजीर 11 संघाने ज्या 7 धावा डिफेन्स केल्या होत्या पुन्हा त्याच पद्धतीनं इथे रणनीती वापरली गेली. ए प्लॅन बसला, बी प्लॅन बसला, मग सी प्लॅनला सुरुवात झाली. आणि खऱ्या अर्थाने तिथे पाहिलं तर गोलंदाज देखील कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल वेग राहिलाय. इथे अखिलला देखील शांत ठेवलं गेले. कोणताही गडबड गोंधळ न करता इथे आपण पाहिलं ना तर मग नजीर 11 संघ शांतपणे या ठिकाणी हा सामना जिंकण्याचा खऱ्या अर्थाने विश्वास घेऊन आलाय. परंतु तोच विश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अखिल देखील आलाय. अखिलला इथे हिरो बनावा लागेल. आणि अखिलने अशा संकटातून आपल्या संघाला बऱ्याच वेळा बाहेर काढलंय. आणि खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये जर पाहिलं ना कोणतीही गोष्ट या भूतळावर अशी नाही की तुम्हाला सहजपणे मिळेल. जिथे तुम्हाला संघर्ष, कष्ट, मेहनत या सर्व गोष्टी कराव्यात लागणार आहेत. हो इथे पहा गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. अखिलला देखील थांबवलं गेलं. षटक क्रमांक 14 किती महत्वाचं ठरलंय बघा. जिथे विकेट आलं, विकेट डॉट डॉट हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी खेळ बदलेल याचा नाही मेळ, असा क्रिकेटचा खेळ. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड केलेला हवेमध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण. इथे मात्र किरीस का गाणं सुना है क्या? नहीं सुना. बॅटर साहिल. जिथे 12 मध्ये 13 आणि 5 मध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केली गेली नाही. जिथे धक्क्यावरती धक्के, धक्क्यावरती धक्के देत असताना गोलंदाज आयान. परंतु या चेंडूवरती गिरकी घेतले क्षेत्ररक्षकाने, मात्र इथे चुकी केली. शेवटच्या चेंडूवरती मात्र फलंदाजाने गोड केले की जिथे आपण पाहिलं ना की 12 मध्ये 13 धाव्यांची गरज होती, मात्र 5 चेंडू डॉट आले आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर थोडस काही प्रेशर कमी केले. मग दबाव कमी करण्याचा प्रयत्न देखील राहिलाय. मात्र 6 चेंडू 9 धाव्यांची गरज, म्हणजे पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. मग तज्जू टायगरच्या संघाविरुद्ध जी रणनीती वापरलेली त्याच पद्धतीने शाहरुख आता कोणता ट्रम्प कार्ड वापरणार
स्पीडअप करायचा आहे विनंती करतोय, परंतु तो ट्रम्प कार्ड आल्यानंतर हुकमाचा एक्का आल्यानंतर त्या ट्रम्प कार्डला हा कोणता चाक लागेल. मग आपण पाहिलं बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सलामीला आलेला फलंदाज बाद झालेला आपण पाहिला फैजान सुहिलला पाहिलं, तुषार देखील बाद झाला, मजर देखील बाद झाला आणि मेहरान हा फलंदाज आपण पाहतोय आणि त्या साथीला जर पाहिलं तर मग साहिल आहे. 6 चेंडू 9 धावांची गरज. साहिब गोलंदाज साहिम आहे. 6 मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. खूप महत्वाचा मॅच. नजीर 11 संघाने अजून इथे मॅच सोडलं नाही, कारण त्याला माहिती आहे की आपण ही धावा रोखू शकतो, परंतु फलंदाजाने इथे पहा अगदी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. म्हणजेच आपण पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये फटका खेळला जिथे अगदीच खाली क्षेत्र होतं, चेंडू सीमा पार येतोय चौकार. सहा मध्ये 9 धाव्यांची गरज असताना तिथे मात्र पहिल्या चेंडूची चौकार आल्यानंतर आपण पाहिलं तर 5 मध्ये 5 धाव्यांची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा तो क्षेत्र, इथे होती मोठी दरार, चेंडू झालाय फरार, धावा मिळतात 4. सामना बरोबरी सुटलाय, मात्र स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. मग तिथे 4 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. कालच्या दिवसामध्ये मी पाहिले मॅच जिथे 5 मध्ये 1 धाव करताना देखील दमचाक फुटला होता, मग शेवटच्या चेंडूवरती ती धाव कंप्लीट केली गेली. ही धाव रोखली जाणार का? परंतु फलंदाज तिथे आपण पाहिला तर महिरान, हा इथे मात्र कलात्मक फटका खेळलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. सिंगल धाव घेत असताना विजयी इथे धाव घेतली जाते. सामना मात्र जिंकलाय आणि खऱ्या अर्थाने मुझीब बॉय संघासमोर कोणता संघ खेळणार तू मात्र आता इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मग त्यांच्या समोर खेळणारा संघ हुमेरा 11. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. महिरान, चला आपण टॉस यायचं आहे.